घर म्हटलं ना की ते कसंही असो, रेंटवर असो किंवा स्वतःचं असो, घरी आलं की कसं छान वाटतं. आता माझ्या घराच्या खिडकीतून तुम्हाला नारळाची झाडं दिसत असतील, टॉवर दिसत असेल, छोट्या छोट्या त्या बिल्डिंग्स दिसत असतील. आणि हे मनी प्लांट आहे जे मी वाढवलं आहे आणि ते आता मोठं होऊ लागलं आहे. मजा वाटते त्याला पाहून. सकाळपासून बाहेर होते, आता आली आहे निवांत. पुन्हा कालच्यासारखा ए सी 16वर केला आहे आणि शांतपणे असं वाटतं आता झोपून घ्यावं. पण झोप फार कमी आहे, अशी दुपारी कधी झोप येत नाही. आली ते येते, पण आता खूप दगदग झाली. खूप दिवसाने अशी कामासाठी बाहेर पडले, नाहीतर गेले अनेक दिवस झाले काम बंद आहे. पण आज जरा बरं वाटलं आणि असं वाटलं की हां, अजूनही आपल्यात जोश आहे, अजूनही आपण छान काहीतरी करू शकतो. रेडिओचा कार्यक्रम पण खूप छान झाला. आज पॅरेंट्स डे आहे, त्यामुळे अनेक श्रोते मला फोन करून सांगत होते की मी जे काही बोलत होते ते ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. वृद्धाश्रमातून एक फोन आला मला. ते आजोबा इतके खुश झाले माझ्यावरती की तू मराठी असून असं हिंदी कसं बोलू शकतेस, मग गाणी कोण निवडतं, मला खूप बरं वाटतं आहे. बोलले तू आता परत कधी आहेस. म्हटलं मी असेन तेव्हा तुम्हाला कळवेन. नाही, मला खूप बरं वाटलं. बोलले आज एक मराठी मुलगी आहे. माझं गाव विचारलं आणि बोलले म्हणजे तुला ऐकत राहावंसं वाटतं. आता माझ्यात ही क्वालिटी आहे नाही आहे मला माहिती नाही, पूर्वी कधी मला वाटलं नाही अशी काही असेल माझ्यामध्ये. आणि छान वाटलं. पोटात अन्न नाही आहे, पण बरं वाटतं आहे. सकाळचा नाश्ता केला होता. आता एवढ्या 4 वाजता जेवता नाही आहेत. आता थोडा वेळ असं छान थंड ए सीमध्ये झोकून द्यायचं स्वतःला. शांत विचार करायचा, काय चाललं आहे, काय होणार, काय होतं आहे. आणि मग आहे आपलं संध्याकाळचा चहा पाणी, डिनर, काय पोराला काही द्यायचं आहे, बस.